सर, आपण श्वास घेतो त्याचा डायरेक्ट आपल्या आरोग्याशी काही संबंध असतो का? हो, श्वासाचा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन्ही अर्थाने आपल्या आरोग्याशी संबंध आहे. त्याचं कारण असं, आपल्या आयुर्वेदामध्ये पंचप्राण सांगितले आहेत. म्हणजे प्राण, व्यान, उदान, समान आणि अपान हे मुळात शरीर जे आहे, शरीराचं आपलं जे आरोग्य आहे ते तीनही दोषांचं जर संतुलन असेल तर त्याने आरोग्य उत्तम टिकतं. आता हे जे 3 दोष आहेत त्यातला सगळ्यात प्रधान दोष म्हणावा असा वातदोष आहे, वायू आहे. कारण शरीरातल्या सगळ्या हालचाली ज्याच्या नियंत्रणामध्ये येतात तो म्हणजे वायू आहे. आणि वायूचे जे 5 प्रकार आहेत त्याच्यामध्ये प्राण हा सगळ्यात महत्वाचा आहे. मग प्राण सगळ्यात महत्वाचा आहे. तर आपण जो काही श्वास घेतो, उच्छ्वास निश्वास असतो, ते मुख्य प्राणवायू, व्यानवायू, उदानवायू, समानवायू या वायूंच्या अखत्यारीमध्ये येतं. आपण जो श्वास घेतो तो जो बऱ्याच जणांचा जो श्वास आहे तो वरवरचा सुपरफिशियल असतो. नेहमी श्वास जो आहे, क्वालिटेटिव्ह ब्रिदिंग जे असतं ते सुपरफिशियल नसता ते दीर्घ श्वसनाच्या स्वरूपातलं नाभीपासनं असायला हवं. कारण प्राणाचं जे स्थान आहे, श्वासांचं जे वर्णन आपल्या ग्रंथांमध्ये आहे, नाभीस्थ प्राणपवना स्पृष्टवा हृत्कमलांतनम, म्हणजे नाभीपासनं त्याचं स्थान आहे. म्हणून श्वास घेताना कधी पोटातनं श्वास घ्यायला हवा. असा जर दीर्घ श्वसन आपण केलं, क्वालिटेटिव्ह ब्रिदिंग केलं, तर मिनिटाला आपण 40 श्वास घेतले तर ते क्वालिटेटिव्ह नसतात, ते वेगवान असतात. पण ते जर मिनिटाला 10-12 उत्तम तऱ्हेचे श्वास घेतले तर त्याचा फायदा असा आहे की जो प्राण आपण सृष्टीतनं आपल्या शरीरात घेतो आणि जो प्राण नंतर रक्तादी धातूंमध्ये मिसळतो आणि आपल्या शरीराचं व्याधिक्षमत्व, आपलं आयुष्य, आपली शक्ती, आपलं बल हे वाढवत असतो, ते जर उत्तम राहायचं असेल, आपलं व्याधिक्षमत्व उत्तम टिकायचं असेल तर त्या प्राणाचं जे शोषण आहे ते उत्तम पद्धतीने असायला हवं. म्हणून आपल्याकडे योगामध्ये सुद्धा जेव्हा आपण श्वास प्रश्वास घेतो त्याच्यामध्ये कुंभक ही संकल्पना आहे, ज्याला आपण अंतकुंभक आणि बहिकुंभक म्हणतो. म्हणजे एकदा आपण व्यवस्थित श्वास घेतला तर तो लगेच सोडायचा नसतो, तो काही काळ जर आपण टिकवला तर तो अंतकुंभक आहे. त्याच्यामध्ये 2 क्रिया मुख्यतः घडतात. श्वासातल्या, प्राणातल्या ज्या चांगले घटक शरीरातले जे आहेत ते मॅक्झिमम पद्धतीने आपल्या फुफ्फुसांकडनं, हृदयाकडनं शोषले जातात. आणि जे टाकाऊ घटक आहेत, जे आपण टाकून देतो, तर ते टाकाऊ घटक पुन्हा त्या निश्वासाच्या वायूमध्ये येतात आणि मग आपण तो श्वास टाकून देतो. म्हणून जर जेवढं आपण उत्तम पद्धतीने अंतकुंभक करू त्याने आपल्या शरीराचं उत्तम पोषण होतं. तसंच दुसरं आहे बहिकुंभक. जर बहिकुंभकामध्ये आपण श्वास सोडला तर लगेच घेण्याची घाई करायला नको. त्याचं कारण असं आहे, तो जर आपण श्वास सोडला तर प्रश्वासात जी मलद्रव्य आपल्याला जास्तीत जास्त टाकून द्यायची आहे ती गोळा करायला शरीराला पुरेसा वाव मिळतो. म्हणून या रीतीने जर आपण संथ, खोल जर श्वसन उत्तम पद्धतीने केलं तर त्याने आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम पद्धतीने सुधारतं. आणि तुम्ही हे स्वतः अनुभव करा. जेव्हा एखाद्या व्यक्तीची खूप चिडचिड होते, तो रागावलेला असतो, तेव्हा त्याचा श्वास किती वेगवान होतो. तुम्ही एखाद्या पिंजऱ्यामधला वाघ किंवा सिंह बघा, ते किती अस्वस्थ असतात. पण त्याच्या विपरीत जर तुम्ही एखादी मगर बघितली तर ती दगडासारखी असते, शेजारी असेल तरी आपल्याला कळणार नाही. किंवा तुम्ही हत्तीसारखा प्राणी बघा, तो किती शांतपणे संथ श्वसन करत असतो. म्हणून कासवासारखा प्राणी आहे, त्याचं आयुष्य किमान 150, 200, 250 वर्ष असतं. पण कासव मिनिटाला श्वास किती घेतो हे मी अजिबात सांगणार नाही, तुम्ही सर्च करा, तुम्ही शोधा. म्हणजे आपण जेवढं मिनिटाला कमी आणि क्वालिटेटिव्ह श्वास घेऊ तेवढं आपला आयुष्याचा अनुबंध हा अधिक दीर्घ असणार आहे. आणि पुन्हा या युगामध्ये सगळ्यांना महत्वाचा प्रश्न पडलाय, स्ट्रेस मॅनेजमेंट. तो ताण घालवायचा कसा? तर पुन्हा ताण घालवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग हा आपला श्वासच आहे. जेवढं आपण संथ, उत्तम क्वालिटेटिव्ह ब्रिदिंग करू, दीर्घ श्वसन करू, तेवढा आपल्या इंद्रियांवरचा ताण हा कमी होत जातो. तो कमी झाला की इंद्रियांची कार्यक्षमता, प्रॉडक्टिव्हिटी सुद्धा वाढते. म्हणून दीर्घ श्वसन आहे, ओंकार आहे, अनुलोम विलोमासारखे श्वासाच्या क्रिया आहेत किंवा अंतकुंभक, बहिकुंभकासारख्या क्रिया आहेत. याचा जर आपण उत्तम पद्धतीने अभ्यास केला आणि यासोबत जर एखादी विचारांची क्रिया ठेवली की हा श्वास घेताना या सृष्टीतल्या सगळ्या चांगल्या गोष्टी मी माझ्या आत सामावून घेतोय, त्यांचं शोषण करतोय, आणि हा श्वास सोडताना
मला नको असणारी मलद्रव्य स्थूल स्वरूपातली, मला नको असणारे नकारात्मक विचार परिस्थिती ही मी श्वासा या सृष्टीमध्ये सोडून देतोय. असा विचार जर श्वास घेताना आणि श्वास सोडताना आपण ठेवला तर लगेच आपल्या मनाचा ताण हा कमी होतो, इंद्रियांना विश्रांती मिळते आणि तुमचं दीर्घायुष्य, तुमचं आरोग्य हे उत्तम पद्धतीने सुधारतं. म्हणून श्वास हा इतका महत्वाचा घटक आहे. एखादं बाळ जेव्हा नुकतंच जन्माला येतं ते जर रडलं नाही तर ते सगळ्यात धोकादायक असतं, म्हणून आपण त्याला थोपटतो आणि रडायला लावतो. त्याचं कारण असं, जेव्हा ते रडतं तेव्हा त्याचा पहिला श्वास ते घेत असतं आणि त्याची सगळी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय हे आईपेक्षा वेगळी स्वतंत्रपणे अभिव्यक्त होतात आणि हाच श्वास आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत करतो. म्हणून जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत प्राण आहे आणि जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत जीवन आहे. म्हणून हे जे जीवन आहे आपल्याला जर जास्ती आरोग्यमय जगायचं आहे, जास्ती क्वालिटेटिव्हली जगायचं आहे, त्या सगळ्यांचा मूळ आधार हा आपला प्राणच आहे. म्हणून आपण हे अभ्यासाने सततच्या क्रियेने हे शिकलं पाहिजे, अभ्यास करायला हवा की आपला हा जो श्वास आहे तो जास्तीत जास्त क्वालिटेटिव्ह होईल, तो जास्तीत जास्त सखोल होईल. म्हणून आपण श्वास घेतो तो नाभीस्थ प्राणपवना, प्राण कुठून सुरू झालाय? नाभीपासून आहे. म्हणून आपल्याकडे वाणी जी आहे परा पश्यंती मध्यमा वैखरी, तर जी वाणी आहे ती प्राणाशी संबंधित आहे. प्राणवायू हा इंद्रियांवर कार्य करतो. उदान वायू हा सुद्धा नाभीशी उदानाचा संबंध आहे, शक्तीचा बलाचा उदानाचा संबंध आहे. म्हणून आपला श्वास जो आहे तो नाभीपर्यंत जायला हवा, इतका दीर्घ संथ आणि क्वालिटेटिव्ह हवा. आणि शिवाय असा प्राण घेताना, असा श्वास घेताना अगदी सकाळच्या वेळेत किंवा अगदी संध्याकाळच्या वेळेत जेव्हा पोल्युशन कमी झालेलं असतं, तुम्ही जास्तीत जास्त निसर्गाच्या सान्निध्यात असतात, कोवळा सूर्यप्रकाश असेल, चांगली नैसर्गिक हवा असेल, झाडं असतील चांगली ऑक्सिजन देणाऱ्या, अशा ठिकाणी जर असं क्वालिटेटिव्ह ब्रिदिंग तुम्ही केलं, त्याचा अभ्यास केला, त्याला वेळ दिला तर नक्की तुमचं आरोग्य, तुमचं दीर्घायुष्य हे उत्तम पद्धतीने सुधारतं. तुमच्या गोळ्या औषधांची गरज ही कमी होत जाते, तुमची चुकीच्या अन्नाची गरज, तुमच्या व्यसनांची गरज ही कमी होऊन जाते. पण आपल्याकडे व्यसनमुक्तीसाठी अनेक रुग्ण येतात, त्याच्यामध्ये पहिला अभ्यास त्यांना आपण तो जो देतो तो म्हणजे जेव्हा व्यसनांचा ट्रिगर येतो त्या ट्रिगरच्या मोमेंटला श्वासाची गती ही बदलते, श्वासाचं मोमेंटम हे डिस्टर्ब होतं. त्या ट्रिगर तो येऊ नये, तो त्याचा ब्रेक इव्हन पॉइंट त्या व्यसनांच्या ऍडिक्शनचा ट्रिगर पॉइंट यावा. मग ते व्यसन कोणते असो, स्मोकिंग आहे, तंबाखू आहे, अल्कोहोल आहे, यासारखी कोणती व्यसन ते ड्रग्स पर्यंत, तो ट्रिगर ब्रेक करण्यासाठी त्या सगळ्यांना आपण सकाळी श्वसनाचे एक्सरसाइज देतात. इव्हन सगळीच लोक जी उत्तम रोज व्यायाम करतात तर त्यांचा व्यायाम झाल्यानंतरच्या रिलॅक्सेशनचा पार्ट म्हणून त्यांनी नक्की दीर्घ श्वसन असू दे, ओंकार असू दे, अनुलोम विलोम असू दे, हे श्वासाचे एक्सरसाइज किंवा श्वसनाच्या या पद्धती या नक्की कराव्या की त्याने शरीर आणि मनाचा उत्तम समतोल त्याची उपस्थिती तयार होते, त्याचा अनुबंध तयार होतो आणि या अनुबंधातनच उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्याला त्याचा फायदा होतो. म्हणून योग आणि आयुर्वेद, इडा आणि पिंगला आणि सुषुम्ना हे जसे एकमेकाशी कनेक्टेड आहे तसंच योग आणि आयुर्वेद हे एकमेकाला परिपूरक शास्त्र आहेत. म्हणून श्वासाशी, मनाच्या गोष्टींशी योगाचं आयुर्वेदाला मार्गदर्शन आहे. शरीर शुद्धी, शरीराशी, पंचप्राणांवर करायचा आहार, व्यायाम, शोधणं याचा आयुर्वेद हे योगाला परिपूरक आहे. या पद्धतीने तुम्ही जर ह्या श्वासाच्या पद्धती स्वतः वापरल्या, अभ्यासल्या आणि आपल्या दिनचर्येमध्ये जर याचा समावेश केला तर तुमच्या आरोग्याला याचा नक्की खूप फायदा होईल. या पद्धतीने श्वासाचं आणि आपल्या आरोग्याचा नक्की फायदा आहे. म्हणून सगळ्यात सोपं, तुमच्या दिवसाची सुरुवात किंवा तुमच्या दिवसाचा शेवट हा नक्की ओंकार 21 वेळा करून तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला याचा खूप फायदा होईल. धन्यवाद.